श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. 19 मे 2024 रोजी आहे मोहिनी एकादशी. या दिवशी आपल्याला न विसरता गाईला एक वस्तू खाऊ घालायची आहे, ज्यामुळे घरातील सर्व अडचणी समस्या नक्कीच दूर होतील आणि श्रीहरी विष्णू व माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील मिळेल. आपण गाईला या दिवशी काय खायला घालायचं आहे ते मी या व्हिडिओत सांगणार आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे, गाय म्हणजेच गोमाता. या गोमातेची आपण जेव्हा सेवा करतो तेव्हा 33 कोटी देवांचे आशीर्वाद आपल्याला मिळत असतात. त्यामुळे या दिवशी या गाईला कोणती वस्तू खाऊ घालावी हे मी सांगणार आहे. ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बघा, वर्षभरात 24 एकादशी येत असतात. त्यात प्रत्येक एकादशीचं असं वेगवेगळं महत्त्व आहे. एकादशी तिथी ही श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे. त्यामुळे या दिवशी श्रीहरी विष्णूंची आपण सेवा करतो, पूजा करतो. यासोबतच 19 मे 2024 रोजी येणाऱ्या या मोहिनी एकादशीला गाईला एक वस्तू खाऊ घालायची आहे. यामुळे श्रीहरी विष्णूंचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतील. आपल्या सर्वांना हे माहीत आहे की श्रीहरी विष्णूंना गाय ही अतिशय प्रिय आहे. त्यामुळे आपण गायीची सेवा करतो तेव्हा 33 कोटी देवांचे प्रतीक ही गाय असते. त्यामुळे आपल्याला तिचा आशीर्वाद देखील प्राप्त होत असतो. ज्या घरामध्ये गाय असते त्या घरात वास्तुदोष राहत नाही, एवढे या गायीला महत्त्व आहे. गायीची केलेली सेवा कधीही वाया जात नाही. म्हणूनच या मोहिनी एकादशीला आपल्याला जमेल तशी सेवा करायची आहे. नाही करायला जमलं तर किमान एक वस्तू गायीला खाऊ घालायची आहे. हे तुम्ही कधीही करू शकता. अगदी दिवसभरात तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल ना तेव्हा तुम्ही करू शकता. आता तुम्ही म्हणाल कोणी केलं तर चालेल का? तर हो, घरातील तुम्ही कोणीही करू शकता. अगदी बघा, घरातील स्त्री, पुरुष, वयोवृद्ध कोणीही हे केलं तरी चालणार आहे. फक्त गाईला वस्तू खाऊ घालणं गरजेचं आहे. तर बघा, तुम्हाला काय करायचं आहे, या मोहिनी एकादशीच्या दिवशी तुम्ही घरात जे काही भाकरी किंवा चपाती जे काही बनवत असाल, ती सर्वात आधी पहिली जी भाकरी किंवा चपाती आहे ती गाईसाठी तुम्ही बनवायची आहे. व नंतर जसं की पहिली चपाती जर बनवत असाल तर पहिली चपाती ही तुम्हाला गाईसाठी बनवायची आहे. म्हणजेच काय, तर जेवण बनवताना त्या दिवशी पहिला घास हा गाईसाठी काढायचा आहे. म्हणून ती चपाती घ्यायची आहे. ती चपाती एका डिशमध्ये तुम्हाला घ्यायची आहे. त्या चपातीवर थोडंसं साजूक तूप देखील लावायचं आहे. तुम्ही हा उपाय मोहिनी एकादशीच्या दिवशीच करायचा आहे. बघा, डिशमध्ये ठेवलेल्या चपातीला थोडं तूप व नंतर भिजवलेली थोडी चणा डाळ त्यावर ठेवायची आहे. त्यानंतर त्यावर थोडंसं गूळ देखील तुम्हाला ठेवायचा आहे आणि ही प्लेट तुम्हाला देवघरासमोर नेऊन ठेवायची आहे आणि देवासमोर एक दिवा देखील लावायचा आहे. व तुम्ही देखील या देवासमोर बसून श्रीहरी विष्णूंचे स्मरण करायचे आहे. व घरामध्ये ज्या काही समस्या आहेत, जसं की घरामध्ये आर्थिक चणचण भासत असेल, आलेला पैसा तुमचा टिकत नसेल किंवा सतत संकट येत असतील, सतत घरात भांडणं होत असतील, वादविवाद कलह होत असतील, अशा कुठल्याही समस्या असतील त्या तुम्ही श्रीहरी विष्णूंना सांगायच्या आहेत. नंतर हे देखील सांगायचं आहे की मी आज गोमातेला हा घास भरवत आहे, तो तुम्ही गोड मानून घ्या व तुमचा आशीर्वाद माझ्यावर व माझ्या कुटुंबावर सदैव राहू द्या, अशी हात जोडून त्यांना प्रार्थना देखील करायची आहे. अगदी मनापासून श्रद्धेने हा उपाय करा, याचे फळ मिळतेच मिळते. यानंतर ही प्लेट उचलून ही चपाती तुम्ही गाईला खाऊ घालायची आहे. आता बघा, तुमच्याकडे जर गाय असेल तर ठीक, नसेल तर काहीच हरकत नाही. तुमच्या जवळपास कुठे जर गाय असेल ना, तिथे नेऊन तुम्ही खाऊ घातली तरी देखील चालणार आहे. गायीला घास देताना तिला थोडंसं हळद कुंकू लावायचं आहे. तिच्या पायावर पाणी देखील थोडंसं टाकायचं आहे व नंतर गायीला हा घास खाऊ घालावा.
तसेच तुमच्याकडं लहान मुलांच्या हातून देखील तुम्ही गाईला या दिवशी हिरवा चारा घालू शकता. यामुळे तुमची मुलं जर चिडचिड करत असतील, मुलांमध्ये हट्टीपणा असेल, रागीट असतील, तर तुमचं ऐकत देखील नसतील, तर याने त्यांची ही सर्व चिडचिडेपणा, हट्टीपणा कमी होण्यास नक्कीच मदत होईल. त्यानंतर गाईच्या समोर हात जोडून श्रीहरी विष्णूंचे स्मरण करून आपल्या ज्या काही समस्या आहेत, काही अडचणी आहेत, त्या दूर होण्यासाठी त्यांना प्रार्थना करायची आहे. गाईच्या नंतर पाया पडायचा आहे. तुम्ही हे दर एकादशीला केलं तरी देखील अतिशय उत्तम, तरी देखील काहीच हरकत नाही. त्याचबरोबर एकादशीचं व्रत हे आपल्या सर्वांना माहीत आहे की या व्रत केल्यानं पापापासून मुक्ती देखील मिळते. त्यामुळे मोहिनी एकादशीच्या दिवशी गाईला ही वस्तू नक्की तुम्ही खाऊ घाला. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.